प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। जोपर्यंत केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष आहे जोपर्यंत भारतीय जनता पक्षाच्या मनात येत नाही तोपर्यंत दोन ठाकरे बंधू एकत्रित येणं शक्य नाही। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या दोन भावांची युती होणं शक्य नाही। याचं ह्या आधी आम्ही म्हटलं होतं, त्याचेच रंग सध्या दिसू लागलेले आहे। ठाकरे बंधू एकत्रित येणार महाराष्ट्रामध्ये त्यांच्या समर्थकांमध्ये एक जल्लोषाचे वातावरण होते। हे दोन बंधू एकत्रित आल्याच्या नंतर महाराष्ट्र जिंकणार अशा आविर्भावात त्यांचे समर्थक होते। साहजिक आहे, त्यांच्यामध्ये जिंकण्याची एक उर्मी तयार झाली होती, एक जिद्द निर्माण झाली होती। परंतु अचानक काही चक्र फिरले, त्याला अचानक म्हणता येणार नाही, कारण काही गोष्टी या अचानक होत नसतात, त्या ठरवून केलेल्या राहतात। देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर राज ठाकरे यांची बैठक झाली, चर्चा झाली। दोघांची बैठक अर्थात शेतीच्या किंवा गावच्या गोष्टींवरून झालेली नाही, राजकीय संदर्भातच त्यांची चर्चा झालेली असणार हे ओघानं आलं। आणि तेव्हापासून मात्र महाराष्ट्रातल्या ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची, त्यांच्या संभाव्य युतीची चर्चा थांबली आणि राज ठाकरे हे फडणवीस यांच्या महायुतीमध्ये जाणार अशी चर्चा नव्यानं रंगू लागलेली आहे। अर्थात मित्रांनो, प्रकाशजी आंबेडकर यांनी या संदर्भात फार दिवसापूर्वी एक सूचक विधान केलं होतं, वक्तव्य केलं होतं। ॲडव्होकेट प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर ज्या वेळेला पत्रकारांनी त्यांना विचारलं होतं की दोन ठाकरे बंधू एकत्रित येत आहेत, दोन पवार एकत्रित येत आहेत, त्यावर तुम्हाला काय म्हणणं आहे? तर बाळासाहेब आंबेडकरांनी दोन पवार एकत्रित येण्याच्या मुद्द्यावरती तर त्यांनी हसून तो मुद्दा टाळला होता, कारण दोन पवार एकत्रित येणं हे वरवर आहे, ते आतमधून दोघं एकत्रित आहे हे महाराष्ट्राला माहीत आहे। ते दोघं आतमधून एक आहेत, ते फक्त वरवर ते वेगवेगळे आहेत, आपल्याला असं भास त्यांनी निर्माण केलेला आहे, परंतु ते आतमधून एकत्रित आहे जणू काही याचे सूचक बाळासाहेब आंबेडकरांच्या त्या हसण्यामध्ये होतं। परंतु ठाकरे यांच्या एकत्रित येण्याच्या संबंधात प्रकाशजी आंबेडकर यांनी अत्यंत सावधानपूर्वक एक वाक्य वापरलं होतं। बाळासाहेब म्हणाले होते, अगोदर त्या दोघांना एकत्रित तर येऊ द्या, नंतर मी यावरती बोलेल। प्रकाशजी आंबेडकर जे काही बोलतात त्याच्यामागं अनेक कवितार्थ असतो, अनेक मतितार्थ असतो। बाळासाहेब आंबेडकर उचलली जीभ लावली टाळायला असं कोणतंही विधान करत नाही। त्याचे पडसाद बाळासाहेब आंबेडकर जे आज बोलतात त्याचे पडसाद कालांतरानं आपल्याला सत्यामध्ये उतरलेले दिसून येतात आणि नेमकं ते होताना दिसत आहे। अर्थात आमची इच्छा आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्रित आलं पाहिजे, मनोमिलन व्हायला पाहिजे। परंतु मी मगाशी व्हिडिओच्या आधी जे वाक्य वापरलं ते पुन्हा मी या ठिकाणी वापरेल की जोपर्यंत केंद्रात भाजपा आहे तोपर्यंत हे दोन ठाकरे बंधू एकत्रित येणं शक्य वाटत नाही, आणि जोपर्यंत भाजपाच्या मनात नाही तोपर्यंत हे दोघं बंधू एकत्रित येणार नाही। ज्या दिवशी भाजपाच्या मनात येईल की या दोघांनी एकत्रित आलं पाहिजे, त्या दिवशी ते एकत्रित येतील, असं एकंदर राजकीय परिस्थितीवरून आपल्याला म्हणायला वाव आहे। ती अतिशयोक्ती ठरणार नाही। अर्थात आजही आशा आहे दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्रित आलं पाहिजे। जय भीम। प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या। कमेंट करा, लाईक करा, शेअर करा।